विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रकरण पहिले रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्या याचा अभ्यास आता आपण करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.1 या अभ्यासा सराव संचापर्यंत आपण आज अभ्यास करणार आहोत। यामधील पहिला भाग आपण बघू। लेट्स रिकॉल, जरा आठवूया। परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणापूर्वी आपल्याला नैसर्गिक संख्या समूह म्हणजेच नॅचरल नंबर, पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या आणि रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या या कोणकोणत्या संख्या आहेत याचा आपण जरा थोडी उजळणी करूया आपण ह्याच्यामध्ये। नॅचरल नंबर म्हणजे काय की ज्या संख्याचा वापर आपण मोजण्यासाठी करतो तर आपण नॅचरल नंबर किंवा आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो। म्हणजे त्या नॅचरल नंबर कोणकोणते आहेत? 1 2 3 4 अँड सो ऑन, म्हणजे अनंत असंख्य। आता त्याच्या पुढचा प्रकार आहे होल नंबर, पूर्ण संख्या। आता इथं आपण मोजण्यासाठी वापर केला 1 2 3 4, पण जिथं काहीच नाही तिथं कोणती संख्या मोजायची? म्हणजे जिथं नाही म्हणजे शून्य असतं, म्हणून होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या। म्हणजे शून्याशिवाय या संख्या पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजे सुरुवात आली 0 1 2 3 अँड सो ऑन, म्हणजे अनंत। आता पुढचा प्रकार पाहायचा आपल्याला इंटिजर्स, पूर्णांक संख्या समूह। पूर्णांक संख्या समूह म्हणजे आपण संख्या रेषा आपण यापूर्वी शिकलेलो आहेत। संख्या रेषेवर धनसंख्या असतात, ऋण संख्या असतात आणि संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते, म्हणून त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो। म्हणजे सुरुवात होते 0 1 2 3 अँड सो ऑन, आणि या बाजूला -1 -2 -3 अँड सो ऑन। आता इथं जर आपण विचार केला तर जसं जसं शून्याकडे आपण येऊ तसं तर संख्येची किंमत वाढत जाते। इकडं संख्येची किंमत काय होते? वाढत जाते। म्हणजे -1 मोठा आहे, -2 लहान आहे, त्यापेक्षा -3 लहान आहे, त्यापेक्षा -4 लहान आहे। इकडं संख्या शून्यापासून जसं दूर जाऊ आपण तसं संख्येची किंमत वाढत जाते। त्यानंतर पुढचा प्रकार बघायचा आपल्याला परिमेय संख्या समूह। परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर। आता परिमेय संख्या म्हणजेच काय? एक साधं उदाहरण आपण सांगू की ज्या संख्येला अंश आणि छेद असतो, त्याला आपण परिमेय संख्या आपण म्हणतो। आता परिमेय संख्या म्हणजे कोणत्या होतील? कोणते घेऊ शकतो आपण? 4/3 -2/5 7/9 8। आता याला छेद नाही म्हणजे सुद्धा किती छेद असतो? ह्याला 1 छेद असतो, म्हणजे 1 छेद असतो। अशा प्रकारच्या या संख्या याला आपण परिमेय संख्या असं म्हणू आपण। आता या पुढील भाग आहे, या ज्या संख्या आहेत ते आपल्याला परिमेय संख्या, आपल्या प्रकरणाचं नाव काय? रॅशनल अँड इरॅशनल नंबर, परिमेय व अपरिमेय संख्या। आता परिमेय संख्या म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल। परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला अंश आणि छेद असतो परंतु छेद हा शून्य नसतो, त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणणार आहे, रॅशनल नंबर। ओके, आता आपल्याला बघायचं आहे संख्या या परिमेय संख्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या आहेत। टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन म्हणजे परिमेय संख्या रेषेवर दाखवणे।
आता संख्या रेषेवर दाखवायच्या तुमच्या समोर एक मी संख्या रेषा मांडलेली आहे, तर व्यवस्थित पहा. संख्या रेषेची सुरुवात शून्य आहे, शून्यापासून होते. इथं शून्य आहे, काळा बिंदू शून्य आहे. परत मी काही लाल बिंदू मांडलेले आहेत, जरा नीट निरीक्षण करा. त्यानंतर हिरवा आहे, इथं आपण ह्याला 1 म्हणू, इथं 2 म्हणू, इथं 3 येईल. त्याचप्रमाणे इकडं -1 -2. आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर या 0 आणि 1 या रेषेचे मी 1 2 3 4 भाग केलेले आहेत. 1 2 3 आणि 4 भाग केलेले आहेत. म्हणजेच इथून इथपर्यंतची किंमत 1 आहे. तसंच इथं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 त्याप्रमाणे. तर असे हे संख्या रेषेची भाग केलेले आहेत. आता आपण परिमेय संख्यावर संख्या रेषे दाखवणे. आता आपण 2 ही संख्या दाखवणार आहे. आपण मला 2 ही संख्या दाखवायची आहे, तर दोन्ही संख्या इथं आपल्याला दिसते आहे. ह्याला मी ए नाव देतो मी आपल्या माहितीसाठी. असं म्हणजे हा बिंदू कोणता आहे, 2 संख्या दाखवतो. पण आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला अंशाने छेद असतो. आता ही जी संख्या रेषा तयार केलेली आहे, या संख्या रेषेमध्ये मी प्रत्येक अंकाचे 4 भाग केलेले आहेत. म्हणून मी या संख्या रेषेवर छेद 4 असणाऱ्या संख्या दाखवू शकतो. मी काय म्हणलं तिने टाका, या संख्या रेषेचे मी प्रत्येक अंकाचे म्हणजे 0 पासून 1 पर्यंतचे 4 भाग केलेले आहेत. म्हणून मी या संख्या रेषेवर ज्या संख्येचा छेद 4 आहे अशा कोणत्याही संख्या दाखवू शकतो. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, मी 3/4 7/4 -9/4. आता या संख्या दाखवायच्या कशा, नीट लक्ष द्या. 0 आहे, ह्याचा छेद किती आहे, ह्याच्यामध्ये 4 भाग केलेले आहेत. आता हा पहिला 0 पासून पहिला जो अंक आहे त्याला मी नंबर देणार 1/4, कारण 4 पैकी 1 आहे. 2/4 3/4 4/4 म्हणजे 1, 4 1 तरी पण तुमच्या सोयीसाठी मांडतो मी 4/4. परत इकडून 0 पासून जेवढे अंक आहेत तेवढे 5/4 6/4 7/4 8/4 म्हणजे 4 1 4 4 2 8 9/4 10/4. तसं तिकडं -1/4 -2/4 -3/4 -4/4 -5/4 -6/4 -7/4 -8/4 -9/4 -10/4. ओके, म्हणजे तुझा तुमच्या लक्षात आला असेल छेद 4 या संख्या कोणत्याही म्हणू शकता. 3/4 आहे, 3/4 कुठं आहे, ही तर संख्या आहे. आता तुम्ही जेव्हा आलेख काढणार आहेत तेव्हा त्या 3/4 ला काय करायचं आहे, गोल करायचा आहे, किंवा आपण त्याला इथे नंबर होते पी काहीतरी. 7/4 इथं आहे, -9/4 किंवा त्याला आपण असं सर्कल केलं तरी चालेल. म्हणजे ज्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत त्याचा जो छेद दिलेला आहे तेवढे त्या संख्येचे भाग करणे अपेक्षित आहे. मला छेद 4 असणाऱ्या संख्या दाखवायच्या होत्या, म्हणून मी 0 ते 1 चे 4 भाग केले. जर मला छेद 5 असेल दाखवायचं असेल, उदाहरणार्थ 7/5 दाखवायचं आहे, मग मी काय करणार आहे, 0 पासून 1 पर्यंतचे 5 भाग करणार आहे. तसेच 2 पर्यंतचे 5, अशा पद्धतीने भाग केल्यानंतर
छेद 5 असणाऱ्या संख्या आपण दाखवू शकतो. त्याच प्रकारची उदाहरणं प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये दिलेली आहेत. म्हणजे जर छेद, आता पहिलं उदाहरण छेद 2 आहे, म्हणून शून्यापासून 1 पर्यंतचे 2 भाग करायचे. 5 आहे 5 भाग करायचे. 8 आहे 8 भाग करायचे. 10 आहे 10 भाग करायचे. ओके. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये दुसरा आकडा, पहिला आकडा तुम्हाला सांगितलं काय करायचं ते त्याप्रमाणे करायचंय. दुसरा आकडा, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. खाली दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. ही संख्या रेषा मी बोर्डवर काढलेली आहे. पहिला आकडा आहे, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी म्हणजे बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो, दाखवतो. आता आपण जरा नीट लक्ष देऊ. आपण या संख्येचे किती भाग केलेत मगाच्या प्रमाणे आपण बघू. या संख्येचे 1 2 3 4 भाग केलेले आहेत. या संख्येचे किती भाग केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. मग 4 भाग केलेले आहेत म्हणून आता मगाशी सांगितल्याप्रमाणे शून्याच्या, आता बी संख्या आहे शून्याच्या या बाजूला आहे, म्हणून आपण काय करणार आहे, इकडे बघा 1 हा पहिला अंक आहे संख्या रेषेच्या इकडे. 1/4 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे बी हा निर्देशक जो आहे तो कोणता अंक दर्शवतो? -10/4. कसं आलं तुमचं? तुम्हाला आणखी सांगितलेलं मी. या संख्येचे किती भाग केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. म्हणून पहिला बिंदू, पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे बी नंबर इंडिकेटेड बाय पॉइंट विच नंबर -10/4. दुसरा आकडा, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1/3/4. 1.3/4. आता 1.3/4 नीट लक्ष द्या. म्हणजे ही परिमेय संख्या कशी मांडायची? छेदाला छेद, 4 एके 4 4 एके 4 4 आणि 3 7 म्हणजे कोणती संख्या झाली? 7/4. ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? आता बघू आपण. 7/4 म्हणजे 7वा बिंदू शून्याच्या पलीकडे. 1 2 3 4 5 6 7. इथं जर बघितलं आपण तर हा बिंदू कोणता येतो? संख्या येते ही 7/4 म्हणजे कोणता बिंदू आला? हा सी बिंदू आला. 7/4चा कोणता बिंदू आलेला आहे? सी बिंदू आलेला आहे. दुसरा आकडा. आता तिसरा आकडा पाहू आपण. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोटेड्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे असं सांगितलं त्याने आपल्याला. डी 5/2. डी हा जो बिंदू आहे तो बिंदू 5/2 या संख्येनं दाखवलेला आहे. हे विधान सत्य आहे की असत्य बघायचं आपल्याला. सत्य की असत्य. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला डी हा बिंदू जो आहे 5/2 इथं आहे का बघायचं आपल्याला. 5/2 बघा आता. म्हणजे आता डी हा बिंदू कोणत्या संख्या, म्हणजे कोणती संख्या दर्शवते पाहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे डी कोणती संख्या दाखवतोय? 10/4. 4 आहे. याला भागू आपण. भाग जातो म्हणून 2 दुने 4 2 पंचे 10 म्हणजे किती उत्तर आलं? 5/2. आणि त्याने आपल्याला कोणता बिंदू सांगितलेला आहे? डीचा 5/2. म्हणून हे विधान कसं आहे? सत्य आहे. दिस इज ए ट्रू. तर अशा रीतीने आज आपण प्रॅक्टिस सेट
1.1 पाहिलेला आहे. उद्या प्रॅक्टिस सेट 1.2 पाहू. धन्यवाद.